नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी काठपदराच्या साडीपासून आणि त्याच साडीच्या काठापासून छान अशी बॅग डिझाईन तयार करणार आहे. तर त्यासाठी मी बघा दोन कापड रेडी करून घेतलेले आहेत. तर दोन कापड मी खाली गोणी लावून रेडी करून घेतलेले आहे, अटॅच करून घेतलेले आहे. त्यानंतर एक साईड आपली 13 इंच रुंदी आहे आणि 11 इंच या कापडाची लांबी आहे. तर जिकडून 13 इंच आपण रुंदी घेतलेली आहे ना, तर 13 इंचाच्या रुंदीकडून आपल्याला कापडाची अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला टाचण्या लावून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित फोल्ड करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला टाचण्या लावून घ्यायचे आहे. तर हे बघा आपल्याला काय करायचं आहे की खुली साईड आपली आपण आतमध्ये ठेवूया आणि जी बंद साईड आहे ना कापडाची, ती बंद बाजू आपल्याला समोरच्या दिशेने ठेवायची आहे. तर अशा प्रकारे, तर हे बघा आपल्याला जिकडून बंद साईड आहे ना तिकडून आपण 2 इंचावर, तर हे बघा जिकडून बंद साईड आहे तिकडून मी 2 इंचावर मार्किंग करून घेते. बघा अशा प्रकारे इकडल्या साईडने फक्त वरतूनच आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर आता आपण टाचण्या काढून घेऊया आणि आपण बघूया आपला आकार जमला कधी. तर बघा किती छान असा आकार आपला व्यवस्थित आलेला आहे. तर याच प्रकारे आपण दुसऱ्या कापडावर सुद्धा अशाच प्रकारे आकार देऊन घेऊया. तर आता काय करायचं आहे आपल्याला, अस्तर कशा प्रकारे आपल्याला अटॅच करायचं आहे ते सांगते मी तुम्हाला. तर हे बघा आपला हा सरळ पार्ट जो मेन फॅब्रिक आहे ना तो सरळच ठेवायचा, उलटा नाही ठेवायचा. आणि सरळ ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. तर आपल्याला टाचण्या लावून आपण अशा प्रकारे उलटं ठेवून आपण अशी शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा अस्तर आहे ना ते आता कट करून घेऊया. तर आता काय करायचं आहे, याला आपण छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. फक्त शिलाईमध्ये हे कट यायला नको. आपल्याला हा कापड आहे ना तो आता असा उलटा करून घ्यायचा आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, मी पूर्ण हा कापड पलटवणार नाही आहे, कारण तुम्ही अशा प्रकारे थोडासा कापड मी वरती ठेवून अशी दाबटीप मारून घेते. तर हे बघू शकता तुम्ही किती छान असा लूक येणार आहे या बॅगला. तर अशा प्रकारे मी आता करणार आहे. तर चला मी आता इथे दाबटीप मारून घेते आणि वरती आपली छान अशी हिरव्या कलरची आपल्याला पायपिंगसुद्धा मिळेल. अस्तरच्या कापड बघू शकता किती सुंदर असा लूक आलेला आहे या पायपिंगमुळे. तर हे बघा दोन्ही कापडाला मी अशा प्रकारे करून घेतलं आणि पायपिंग लावल्यानंतर मी तीनही साईडने बघा शिलाई मारून घेतली आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो मी कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही पीस हे खालचे रेडी करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला याच्यावरती लावण्यासाठी हे बघा अशा प्रकारे हा साडीचा कापड आहे आणि या साडीच्या काठापासून हा काठाचा कापड घेतलेला आहे. तर याच साडीच्या काठाचा कापड हा मी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा कापड आता लावायचा आहे. हे बघू शकता. तर यासाठी पण आपल्याला हे 2 पीस रेडी करून घ्यावे लागतील. हे बघा गोणी आणि हे मेन फॅब्रिक अशा प्रकारे मी हे 2 पीस चारही बाजूने शिवून अटॅच करून घेते. तर यालासुद्धा आपण या दोन्ही पीसलासुद्धा आपण अस्तर नंतर लावूया. तर हे बघा मैत्रिणींनो, मी आता खाली गोणी आणि वरती काठाचा कापड, साडीच्या काठाचा कापड अशा प्रकारे मी अटॅच करून घेतलेला आहे आणि जे एक्स्ट्राची गोणी होती ना ती मी कट करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे बघा दोन्ही पीस आपण रेडी करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला यावर अस्तर अटॅच करायचं आहे. हे बघा मी आता हा खालचा भाग आहे तर याला मी अशा प्रकारे अटॅच करून घेणार आहे. हे बघा अस्तर अशा प्रकारे मी अटॅच करून घेणार आहे आणि येथे शिलाई मारून घेणार आहे. येथे शिलाई मारल्यानंतर आपण हा जो अस्तरचा कापड आहे ना अशा प्रकारे आपण पलटवून घ्यायचा. तर हे बघा मी अशा प्रकारे पलटवून घेणार आहे आणि त्यावर मी दाबटीप देऊन घेणार आहे. तर अशा प्रकाराने काय होईल की येथे पूर्ण शिलाई लॉक होऊन जाईल आणि कोणताही धागादोरा दिसणार नाही खालच्या साईडने, म्हणजे निघणार नाही आणि आपल्या बॅगची फिनिशिंगसुद्धा बिघडणार नाही. तर अशा प्रकारे खालतूनसुद्धा शिलाईमध्ये लॉक होऊन जाईल कापड आणि वरतूनसुद्धा आपण चेन लावणार आहोत तर तिथेसुद्धा आपला कापड लॉक होऊन जाईल. तर हे बघा मी दोन्ही पार्ट आता तयार करून घेतलेले आहेत. मेन फॅब्रिक मी सरळ ठेवून
त्यावर अस्तरचा कापड ठेवलेला होता आणि शिलाई मारून त्या कापडाला बघा अशा प्रकारे मी पलटी करून घेतली आणि येथे दापटीप देऊन घेतली. तर अशा प्रकारे आपले दोन्ही कापड हे आता सरळ तयार झालेले आहेत. तर इथे आपण आता तीनही साईडला अशा शिलाई मारून घ्यायची आहे. मला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघू शकता अशा प्रकारे आणि 1.5 इंच खालीच आपल्याला इथे एक रेष आखून घ्यायची आहे. याच प्रकारे मी दुसऱ्या कापडावर सुद्धा मार्किंग करून घेते. दोन्ही कापडावर मी आता मार्किंग करून घेतलेली आहे, रेष आखून घेतलेली आहे. तर त्या रेषेवरच आपल्याला अशा प्रकारे हे बघा अटॅच करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे येथे आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे आणि अटॅच करून घ्यायचं आहे. तर चला मी आता शिलाई मारून घेते आणि याच प्रकारे मी दुसरा कापडसुद्धा रेडी करून घेते शिलाई मारून. हे बघा मैत्रिणींनो, मी आता अटॅच करून घेतलेला आहे खालचा कापड. तर बघू शकता किती सुंदर आणि किती छान असं लूक आलेलं आहे या बॅगला. या बॅगला मी अधिक छान लूक देण्यासाठी एक काठाचा कापड घेतलेला आहे. या कापडाची आपली उंची आहे 5.5 इंच आणि रुंदी आहे 4.5 इंच. तर जिकडून आपली उंची आहे ना कापडाची, तर तिकडून आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे कापड. हे बघा अर्ध्यातून आपल्याला फोल्ड करून घ्यायचा, व्यवस्थित एकावर एकच कापड आला पाहिजे. या कापडाला असा पानाचा आकार देणार आहे मी, पानाचा नाही आपल्या पाण्याच्या थेंबाचा मी आकार देणार आहे. बघा अशा प्रकारे मी आकार देऊन घेते. हे बघा एका पीसला मी आकार देणार आहे इथे. हा आपला फ्रंट म्हणजे बॅगचा फ्रंट भाग आहे आणि दुसऱ्या कापडावर बघा, दुसऱ्या कापडावर मी समोरच्या साईडने एक पॉकेट तयार करणार आहे. एक सरळ रेष आपण इथून आखून घेऊया, म्हणजे आपला व्यवस्थित असा तो पॅच आहे ना, काठाचा पॅच जो आपण लावणार आहे तो आपला व्यवस्थित असा लावला जाईल. तर हे बघा अशा प्रकारे मी सरळ रेष आखून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित अगदी या पॉईंटच्या खालीच आपल्याला हे बघा या पॉईंटच्या खालीच आपल्याला अशा प्रकारे हा ठेवून घ्यायचा आहे पॅच आणि येथे आपल्याला टाचपिन लावून सिक्युअर करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पॅच शिलाई मारताना हलायला नको यासाठी. तर चला मी आता येथे हा पूर्ण जॉईंट करून घेते शिलाई मारून. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर छान असा लूक आलेला आहे. तर हे बघा मी पॅच पूर्ण अटॅच करून घेतलेला आहे. तर आता आपण ही बघा माझ्याकडे ही मण्याची लेस आहे, तर मी लावून घेणार आहे ही इकडल्या साईडने. तर ती बाहेर येईल लेस, हे बघा मणी हे बाहेर येईल इकडल्या साईडने. पण जेव्हा आपण कट न करता लावायला जाऊ ना, तर तेव्हा बघा हेच मणी या पॅचवर आपल्याला आतमध्ये दिसेल. तर आतमध्ये दिसल्यानंतर ते व्यवस्थित लूक देणार नाही. त्यामुळे आपल्याला वरच्या साईडला मणी पाहिजे असेल, तर छान लूक देण्यासाठी आपल्याला वरच्या साईडला मणी पाहिजे असेल ना अशा प्रकारे. तर हे बघा छान लूकसुद्धा येतो. तर म्हणून मी हे बघा येथून येथपर्यंत ही लेस अटॅच करणार आहे, त्यानंतर येथे कट करून घेणार आहे आणि मग पुन्हा इथून सुरू करून अशा प्रकारे मी अटॅच करणार आहे. तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे पहा मी आता दोन्ही कापडावर बघा अशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे. तर हे बघू शकता. तर बघा या कापडावर मी बाहेरून एक पॉकेट करणार आहे. तर हे बघा येथून हा जो पॉईंट आहे ना, तिथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा 1 इंचावर मी मार्किंग केलं आणि या मार्किंगच्या सरळ एका रेषेत आपल्याला रेष आखून घ्यायची आहे अशा प्रकारे. हे बघा तर ही रेष आखली आहे ना, यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर हे बघा. तर आता मी कापड कट केलेलं आहे, तर येथे मी चेन लावणार आहे आणि खाली अस्तर लावून एक पॉकेट तयार करून घेणार आहे. हे बघा मैत्रिणींनो मी चेन लावून घेतलेली आहे आणि मागून मी अस्तरचा कापड लावून एक पॉकेट तयार करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे आणि दुसरं पीससुद्धा आपलं बिलकुल रेडी आहे. तर आता आपल्याला मी दोन्ही साईडला बघा काठावर पायपिंग करून घेतलेली आहे. याच साडीच्याच कापडाने मी पायपिंग करून घेतलेली आहे.
मी आता चेन लावून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे, चेन सरळ ठेवायची आहे आणि दोन्ही साईडने बघा कापडसुद्धा आपलं सरळ पाहिजे. आणि आपण चेनवर कापड अटॅच करून घ्यायचं आहे बघा शिवून. फक्त आपल्याला दोन्ही कापड आपल्याला दोन्ही पीस अटॅच करताना एवढं लक्ष ठेवायचं आहे की जेव्हा आपण अटॅच करणार ना तेव्हा दोन्ही पीस आपले एकासमोर एक अशा प्रकारे आले पाहिजे. म्हणजे एका लाईनमध्ये दोन्ही पीस आपले लावण्यात आले पाहिजे. तर एवढी काळजी घेत आपल्याला हे दोन्ही पीस अटॅच करून घ्यायचे. तर हे पहा माझी चेन लावून झालेली आहे आणि दोन्ही साईडला मी 2 रनर इन्सर्ट करून घेतलेले आहे चेनमध्ये. आणि बघा दोन्ही कापड आपले एकमेकासमोर एक असे अटॅच झालेले आहेत. तर बघा आता 13 इंच रुंदी आहे, तिकडून आपण बघा कापडाचं मध्य काढलेलं आहे. तर 13 इंचाचा मध्य आहे 6.5 इंच. तर मी 6.5 इंचावर दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेली आहे. तर त्याच्या दोन्ही साईडला बघा आता मध्याच्या दोन्ही साईडला मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेते. तर अशा प्रकारे मी दोन्ही पीसवर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि तेथे आपण बेल्ट अटॅच करणार आहोत. तर बेल्टसुद्धा मी खूप छान असे डिझाईनचे बनवलेले आहेत. तर या बेल्टची लांबी घेतलेली आहे मी 20 इंच आणि या बेल्टची रुंदी आहे बघा 1.25 इंच. तर 1.25 इंच का बरं घेतलेली आहे, कारण मी मध्ये लेस ॲड केलेली आहे, मध्ये लेस अटॅच केली आहे. त्यामुळे मी थोडा 1.25 इंच अंतर दोन्ही बाजूला येईल अशा प्रकारे मी बेल्ट शिवून घेतलेले आहेत. आणि दोन्ही बाजूला बघा आता आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहे. तर मी अशा प्रकारे बघा दोन्ही काठाने आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे कापड. आणि कापड फोल्ड करून आपल्याला दोन्ही साईडने हे बघा दोन्ही साईडने आपल्याला तेथे बेल्ट लावून आपल्याला शिवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे दोन्ही काठ आपल्याला अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी आता बेल्टचे दोन्ही काठ अर्धा इंच आतमध्ये घेऊन शिवून घेते. मी दोन्ही साईडला आता बेल्ट लावून घेतलेले आहेत व्यवस्थित. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा कापड आहे ना हा आपल्याला असा उलटा करायचा आहे बघा. आणि कापड व्यवस्थित एकावर एक आला पाहिजे अशा प्रकारे पद्धतीने आपल्याला हे बघा व्यवस्थित एकावर एक कापड ठेवून आपल्याला इथे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघा मी आता चारही साईडला टाचण्या लावून घेतलेल्या आहे. आणि खाली 1.25 बाय 1.25 इंचाचा चौकोनी मी असा बॉक्स आखून घेतलेला आहे. हे बघू शकता दोन्ही साईडला मी बॉक्स आखून घेतलेले आहेत. चला मी आता शिलाई मारून घेते, बेस तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, मी दोन्ही साईडला आता 3-4 वेळेस टिपा देऊन घेतलेला आहे बघा. 3-3, 4-4 वेळेस मी टिपा देऊन घेतलेले आहेत दोन्ही साईडला. आणि येथे सुद्धा मी 3-4 टिपा देऊन घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर येथे मी पायपिंगसुद्धा केलेली आहे खालच्या साईडला. तर फक्त मी बेसला पायपिंग केलेली आहे. तर बाकी शिल्लक कापड आपण कट करू शकतो, नाहीतर ठेवू शकतो. जर मला ठेवायचं आहे तर मी तसाच ठेवत आहे. हा कापड कट नाही केलेला आहे. हे बघा दोन्ही साईडला मी कापड तसाच ठेवलेला आहे. तर चला आपण आता आपली बॅग सरळ करून घेऊया. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, हे बघा काठापदराच्या साडीपासून आणि साडीच्या काठापासून सुंदर अशी ही बॅग डिझाईन तयार आहे बिलकुल. तर बघू शकता मैत्रिणींनो, छान वाटली ना तुम्हाला, आवडली ना ही बॅग डिझाईन. तर ही बॅग डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.